राज्यातील गोरगरीब लाभार्थ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे। तब्बल 2399 आजारावर फ्री मध्ये उपचार केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून केला जाणार आहे। हा एक ऐतिहासिक निर्णय आहे। प्रत्येक नागरिकांनी आवर्जून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। एकत्रित आयुष्यमान भारत महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील उपचाराची संख्या 2399 आता वाढ करण्यात आली आहे। मित्रांनो, आपल्याला जर फ्री मध्ये कोणत्याही आजारावरती उपचार घ्यायचे असेल तर ते कशा पद्धतीने घेता येईल या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। टोल फ्री नंबर सुद्धा देण्यात आलेला आहे। राज्यातील एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी राज्य शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय रुग्णहिताचे घेण्यात आले आहे। या सुधारणामुळे सर्वसामान्य नागरिकांना अधिक व्यापक दर्जेदार कॅशलेस आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या सुधारणा अंतर्गत उपलब्ध उपचाराची संख्या 1356 वरून तब्बल 2399 पर्यंत वाढ करण्यात आली असून त्यात गंभीर तसेच विशेष उपचारांचा समावेश मोठ्या प्रमाणात झाला आहे। यासोबतच रुग्णाऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या उपचारांच्या दरात वाढ करण्यात आली असून अनेक पॅकेजेस मध्ये सुधारणा करण्यात आले आहेत। यामुळे रुग्णालयाचा सहभाग वाढून रुग्णांना अधिक चांगल्या सेवा मिळणार आहेत। ही एक मोठी व दिलासा देणारी बातमी आहे। प्रत्येक गरजू लाभार्थ्यासाठी ही एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे। उपचारांची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी NBH व NUS यासारखी गुणवत्ता मानके पूर्ण करणाऱ्या रुग्णांना दावा रकमेवर अतिरिक्त 10 ते 15% प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे दर्जेदार उपचारांचा चालना या ठिकाणी मिळणार आहे। हे लक्षात असू द्या। या योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि तक्रार निवारणासाठी जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सहनियंत्रण व तक्रार निवारण समिती कार्यान्वित करण्यात आली आहे। तसेच या कामाचा आढावा घेऊन मार्गदर्शक करण्यासाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय जन आरोग्य संरक्षण कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे। आता टोल फ्री नंबर प्रत्येक लाभार्थ्याकडे असू द्या। ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। व्यवस्थित पाहून घ्या। रुग्णांना माहिती मिळावी किंवा सेवा मिळण्याची अडचण आल्यास संपर्क साधण्यासाठी 24 तास कार्यरत टोल फ्री कॉल सेंटर सुरू करण्यात आला आहे। 155388 याचबरोबर 1800 2332 200 हा नंबर तुमच्याकडे असू द्या। त्यानंतर 14555 याचबरोबर 1800 11 15 65 हे क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत। स्क्रीनशॉट मारून घ्यायची। प्रत्येक अंगीकृत रुग्णालय दर्शनी भागात योजनेचे कक्ष स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले असून या कक्षात आरोग्य मित्र नियुक्त करण्यात आले आहेत। आरोग्य मित्रांच्या माध्यमातून रुग्णांना योजनेबाबत माहिती देणे, कागदपत्राची पूर्तता करणे तसेच रोग विरहित उपचार मिळवून देण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन केले जाणार आहे। हा एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी घटक आहे। याचबरोबर योजनेतून उपचार व सुविधा मिळवण्यासंदर्भात तक्रारी तात्काळ निवारण करण्याची जबाबदारी जिल्हा समन्वयक क्षेत्रीय व्यवस्थापक अंमलबजावणी सहाय्यक संस्थेचे जिल्हा व विभाग प्रमुख तसेच जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे। संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक रुग्णालयात कक्षात ठळकपणे प्रदर्शित करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत। या सुधारणेमुळे राज्यातील नागरिकांना अधिक विश्वासात सुलभ व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध होणार असून आरोग्य संरक्षणाच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। मित्रांनो, प्रत्येक गरजूवंत लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण भविष्यामध्ये कधीतरी ही माहिती उपयोगी पडणार आहे। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।